तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 11 वाजलेत आणि मी आणि महेश निघालो आता गणपती मंदिरात. तर सकाळची जी काही कामं असतात ती झालेली आहे आणि आता मी आणि महेश निघालो. केतू गेले क्लासला आणि वेदांत पण जिमला गेला आहे. तर त्यामुळे आता आम्ही दोघंच निघालो आहे. चला, तर आता आम्ही मंदिरात आलो आणि मस्त असं बाप्पाचं दर्शन घेतलं. आज गर्दी वगैरे काही नव्हती. दर संकष्टीला आम्ही येत असतो, परंतु यावेळेस आम्हाला संकष्टीला यायला जमलंच नाही, त्यामुळे आज आम्ही आलो आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही असे शांत बसलो मंदिरात. खूप छान वाटत होतं. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच रिलायन्स डिजिटलमध्ये आलो आणि त्यांना काही गोष्टी बघायच्या होत्या, त्यामुळे नंतर आम्ही हे सगळं बघितल्यानंतर मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमधून मस्त अशी फ्रेश फळं घेतली. तर इथे ॲपल खूप छान वाटले मला, म्हणून ॲपल घेतले. तर मंडळी घरी आलो आहे आणि येताना मस्त फ्रेश असे ॲपल घेऊन आले. तर आता महेश यांना बाहेर जायचं आहे, त्यामुळे पटकन ॲपल कट करून देते आणि मग ते निघतील बाहेर, कारण अर्जंटमध्ये त्यांना एक काम आलं आहे. तर चला, तर मंडळी इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी सोया राईस बनवते. आज व्हेजिटेबल टाकून केलेलं आहे. तर मंडळी आज घरात कोणत्याच भाज्या नव्हत्या, त्यामुळे आज मी या मिक्स व्हेजिटेबलचा वापर केलेला आहे. डीमार्टमधून मी हे घेऊन आले होते, त्यामुळे त्याचा मला पटकन वापर करता आला. तर खूप चांगलं आहे. कधी कधी आपल्याकडे भाज्या नसतील तर पटकन हे आपण टाकू शकतो. तर आज मी सोया राईसमध्ये हे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत. तर चला पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. की तू आली आहे क्लासमधून, कसा गेला आजचा दिवस? किती वाजलेत बघ घड्याळात आता? 2 वाजलेत. सकाळी किती वाजता गेलेली? 7:15ला क्लासला गेलेली आणि मॅडम आल्या 2 वाजता. आता भूक नाही लागली? खूप लागली. चल मग जेऊया. वेदांत, तुझं पण वाढून घे. केतू तू पण घेऊन ये. बाई आता मला वाढणार आहे. केतू आता कुकर घेऊन आली आणि आता वाढणार आहे मस्तपैकी मला जेवायला. बाऊल घेतलायस? बाऊलमध्ये वाढतेस? मला ताटात वाढवाय. बरं ठीक आहे. कसं झालंय बघ राईस? मोकळा झालाय ना? चमचा जरा मोठा आणायला पाहिजे होता. मस्त गरम गरम आम्ही आता सोया राईस खाऊन घेतो आणि इथे वेदांसाठी भगर आणि सोया बनवलेला आहे. छान झालाय. कसं झालं वेदांत? माझा पण मस्त झालाय सोया. छान झालं. तर चला मंडळी खाऊन घेतो आम्ही. तर इथे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मी माझ्यासाठी चहा ठेवलाय. महेश काय अजून आले नाही आहेत. मी बाहेर आले. आता जस्ट सूर्यास्त पण झालेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, मस्त वाटतंय. अगदी हलकीशी थंडी पडलेली आहे, जास्त नाही पण अगदी थोडासा थंडावा वाटायला लागलाय वातावरणामध्ये. मस्त वाटतंय. डोंगर बघा. गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि इथे माझे शूज आहेत. जिमचे शूज मी आज धुवून ठेवले आणि इथे मी चहासोबत थोडेसे रोस्टेड चणे घेतलेत, ते चणे खाते जरा. तर या मंडळी चहा प्यायला. चहा पिऊन झाल्यानंतर आता इथे मी स्वयंपाक करायला किचनमध्ये आलेले आहे. वेदांना खूप भूक लागली होती, तर आता वाजलेत 7 आणि 7 वाजता मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली. सुरुवातीला इथे मी सिमला आणि कांदा बारीक चिरून घेते. आमच्यासाठी सिमला आणि कांदा घालून छान अशी रस्सा भाजी करणार होती, त्यामध्येच मी आता पनीर टाकणार आहे आणि वेदांना पनीर पराठा बनवणार आहे. तर इथे पटपट आता सगळे भाजी कट करून घेते. आता जवळजवळ 15 दिवस झाले आम्ही चौघंही पनीर आणि सोया खातो आहे. तर महेश यांना थोडाफार कंटाळा येतो आहे रोज रोज सोया राईस वगैरे खाऊन. तर आता सोयामध्ये पण मला थोडंसं चेंजेस करायचे, म्हणजे सोयाची रस्सा भाजी वगैरे, म्हणजे ग्रेव्ही टाईप अशी मला भाजी करायची आहे. परंतु आता आज पुन्हा मी सोया राईस मोकळाच केला आहे, म्हणजे कुकरमध्येच बनवला आहे. तर दुपारीच बनवला होता, त्यामुळे आता तो शिल्लक आहे. आणि आता मात्र मी इथे सिमला कांदा टाकून अशी पनीरची रस्सा भाजी बनवते आणि चपाती करणार आहे.
तर बघू आता महेश यांना आवडते की नाही काय माहिती काय करतात. त्यांना जर का आवडलं नाही तर नेक्स्ट टाईमपासून थोडीशी सुकी भाजी आणि रस्सा भाजी असं करण्याचा प्रयत्न करेन. आता मी इथे आमच्या चौघांसाठी कणिक मळून घेते. तसं तर वेदांतला भाकरी खायला खूप आवडते. सध्या तर माझं पीठ तयार नाही आहे. उद्या वगैरे मी पीठ करून आणेन आणि मग आल्यानंतर वेदांसाठी भाकरी करेन किंवा माझ्यासाठी आणि वेदांसाठी भाकरी आणि केतू आणि ह्यांच्यासाठी चपात्या करेन. तर चला पटपट बोलता बोलता कणिक पण माझी मळून झाली. आता कणिक मळून झाल्यामुळे साईडला सुरुवातीला मी आता शिमल्याची रस्सा भाजी करून घेते पनीर टाकून आणि त्यानंतर मग वेदांसाठी पनीर पराठा बनवणार आहे. तर आता शिमल्याची सिंपल अशी रस्सा भाजी करणार आहे. तर सुरुवातीला तेल गरम झालं आणि त्यानंतर जिरं घातलं. जिरं तडतडल्यानंतर कांदा घातला आणि छान परतून घेतला. कांदा घालून झाल्यानंतर लगेच मी यामध्ये शिमला टाकते. शिमला पण 1-2 मिनटं आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं परतून झाल्यानंतर मग मी यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर बाकीचे जे काही मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, मीठ आणि किचन किंग मसाला ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. किचन किंग मसाल्यामुळे छान टेस्ट येते भाजीला. तर आता हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा याला 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण मला थोडीशी ही रस्सा भाजी हवी आहे. कारण कोरड्या भाज्या खायला खूप कंटाळा येतो महेश यांना. आता बऱ्यापैकी भाजी छान अशी वाफल्यानंतर यामध्ये मी पनीर घालते आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट ह्याला वाफ द्यायची म्हणजे आपली भाजी रेडी होते. आता इथे मी दुसऱ्या गॅसवरती ही भाजी ठेवणार आहे आणि त्या ठिकाणी मी आता तवा ठेवणार आहे आणि पटपट आता वेदांसाठी पनीर पराठा बनवून घेते. आता इथे मी पराठा करायला घेते परंतु तुम्ही बघू शकता मी खालीसारखी पोलपाटाला बघते कारण पोलपाटाचा जो पाय असतो ना तो पाय माझा निघाला आहे आणि तो सारखा हलतो आहे. त्याला सहज असं मी ठेवलं आहे आणि लाटांना खूप मला त्रास देत होतं त्यामुळे मी सारखं त्या पोलपाटाला व्यवस्थित ठेवत होती. म्हणजे त्याच्या खालचा जो पाय असतो ना तो पाय असाच ठेवला आहे. त्याचा खिळा निघाला आहे त्यामुळे मला जरा सध्या त्रास होतो आहे. आता मला असं वाटतं आहे की दुसराच पोलपाट बघावं आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी वेदांचा पराठा करायला घेते. मी वेदांचा जो पनीर पराठा आहे तो अगदी सोप्या पद्धतीने करते. पनीरमध्ये लाल तिखट, हळद, मीठ इतकंच टाकते आणि थोडीशी कोथिंबीर घालते. बाकी कुठलेच मसाले मी घालत नाही कारण वेदांना अगदी साध्या पद्धतीने केलेलेच पराठे आवडतात. तर यामध्ये वेगळे कुठलेच मसाले घालत नाही आणि सुरुवातीला काय करायचं पूर्ण चपाती पातळ लाटून घ्यायची आणि पूर्ण लाटून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. जितकी पातळ होईल तितकी पातळ आपल्याला चपाती लाटायची म्हणजे पराठा आहे ना तो छान पातळ लाटता येतो. तर पनीर फक्त आपलं कोरडं पाहिजे कारण जर का पनीरला पाणी सुटत असेल तर पराठा लाटताना कधी त्रास होतो. परंतु तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित असं हे पनीर पूर्ण चपातीला लावून घेते आणि त्यानंतर मग चौकोनी आकारामध्ये त्याला फोल्ड करून घेते आणि दोन्ही बाजूला छान असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपला जो पराठा आहे तो फुटत नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पनीरमध्ये जर का पाणी सुटत नसेल ना तर पराठे व्यवस्थित पटपट होतात. तर आता माझे पराठे तर होत आहेत आणि पातळ लाटते. एकदम जाड पण मला नाही आवडत. वेदांना तर जरा थोडेसे पातळच आवडतात. तर इथे तुम्ही बघू शकता एक पराठा माझा रेडी झालेला आहे. मंडळी माझा स्वयंपाक सगळा झाला आहे आणि अशा पद्धतीने शिमलामध्ये मस्त पनीर टाकून रस्सा भाजी बनवलेली आहे आणि इथे आमच्या चपात्या पण तयार झालेल्या आहेत. तर आता स्वयंपाक रेडी झालेला आहे त्यामुळे आता वेदांना मी जेवायला वाढले. महेश काय अजून आले नाही आहे. तर चला मंडळी मी आणि केतू पटकन जेवून घेतो. तर आता आमची जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही दोघीजणी बसलो आहे. केतू अभ्यास करते आणि आता तिला झोप पण आली आहे. झोप आली आहे ना. तर चला मंडळी आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.